श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, आपण भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत, अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे, काम आणि क्रोध हे शरीरामध्ये कुठे राहतात? इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या ठिकाणी राहतात। म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की या इंद्रियांना तू आवर। आता आपण एक उदाहरण घेतलं होतं की चोर घरात शिरतो आणि चोरी करतो, मग ते कसं थांबवायचं की चोराला आत घुसूच द्यायचं नाही, घराचे दरवाजे बंद करून ठेवायचे, असं आपण एक उदाहरण घेतलं होतं। त्याप्रमाणे ह्या विकारांना, काम क्रोध इत्यादी जे विकार आहेत त्या विकारांना आपल्या शरीरामध्येच घुसू द्यायचं नाही। मग शरीरात घुसून नाही दिल्यानंतर हे काही करू शकणार नाही, त्यांना बाहेरच ठेवायचं आणि त्यांचा बंदोबस्त करायचा। हे या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं। आता श्रीकृष्ण महाराज एक फार महत्त्वाचा सिद्धांत कर्माबद्दल मांडत आहे। ते काय म्हणतात बघा, आणखी एक सांगतो, हा सिद्धांत आचरणात आणण्यासाठी फार कठीण आहे, कठीण वाटतो। पहिलं तर हा सिद्धांत कळायला अवघड आहे। समजा कळाला तर आचरणात आणणं पण अवघड आहे, परंतु एक वेळेस हे आचरणात आणलं की काम सोपं झालं, फार सोपं झालं। तर पहा, हा सिद्धांत काय आहे आणि हा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा फार महत्त्वाचा पण श्लोक आहे। प्रसिद्ध श्लोकामध्ये हा एक श्लोक आहे। श्रीकृष्ण महाराज श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्स्व कर्माणि। ते संगोत्स्व कर्माणि कर्मण्येवाधिकारस्ते। म्हणजे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, हे अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु मा फलेषु कदाचन, म्हणजे फळावरती अधिकार नाही। कर्म करण्याचा अधिकार आहे परंतु फळावरचा अधिकार नाही आहे। मा कर्मफल हेतुर्भुर्मा, म्हणजे कर्माच्या फळाला तू कारणीभूत आहेस असं तू समजू नको। कर्माच्या फळाला तू कारणीभूत आहेस। प्रत्येकजण म्हणतो की मी हे कर्म केलं, ह्या फळाला मी कारणीभूत आहे, मी कर्म केलं, हे फळ मी मिळवलं, परंतु तसं नाही आहे। मा कर्मफल हेतुर्भुर्मा, म्हणजे कर्माच्या फळाला तू कारणीभूत आहेस असं तू समजू नको। आणखीन एक सांगतात, ते संगोत्स्व कर्माणि, म्हणजे कर्म न करणे ह्याची आवड पण असू नये, म्हणजे मी कर्म करणार नाही असं पण म्हणू नकोस। या श्लोकामध्ये भगवंतांनी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत। 4 कोणत्या? की हे अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्या फळावरती तुझा अधिकार नाही, त्या फळाची तू इच्छा करू नको। तिसरी गोष्ट, मी हे कर्म केलं, माझ्यामुळं हे कर्म झालं, मी कारणीभूत आहे असं तू समजू नको। आणि चौथी गोष्ट की निष्क्रिय राहू नको, म्हणजे कर्म न करण्याची आवड असू नये, म्हणजे याचा अर्थ काम करायचं नाही, निष्क्रिय राहू नको। अशा 4 गोष्टी श्री भगवंतांनी या श्लोकात सांगितलेल्या आहेत। हा श्लोक भगवद्गीतेचा फार महत्त्वाचा श्लोक मानला जातो। तर याच्यावरती आपण बघू आता काय, कर्म आणि कर्मफळ। काही लोक कर्मात आसक्त असतात, म्हणजे कर्म करण्यात आसक्त असतात, त्यांना कर्म आवडतं। आता कसं की मला हेच कर्म आवडतं, मला हे कर्मच पाहिजे, मी हे कर्मच करणार,
आता उदाहरण बघू आपण. आता गावचा सप्ताह आहे आपला. त्यावेळेस काही लोक काय म्हणतात की मी जेवणाची व्यवस्था बघतो, मला जेवणाची व्यवस्था बघण्याला आवड आहे. दुसरे जण काय म्हणतात मी भजन करतो, किंवा कोणी म्हणतं मी कीर्तन करतो, कोणी म्हणतात मी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, कोणी म्हणतात की मी काकड आरती करतो. म्हणजे आणि काही मंडळी म्हणतात मी हरिपाठ करतो. काही भजन म्हणतात, काही हरिपाठ म्हणतात, काही कीर्तन म्हणतात, काही व्यवस्था बघतात, काही जीवनाची व्यवस्था म्हणा, मंडपाची व्यवस्था म्हणा. असं प्रत्येकाला एका एका कर्मामध्ये आवड असते, म्हणजे त्या कर्माची आसक्ती असते. त्याला आपण कर्माची आसक्ती म्हणू. किंवा काही जणाला कर्माच्या फळात आसक्ती असते. काही जणांच्या म्हणण्यापेक्षा सर्वांनाच फळाची आसक्ती असते. कर्म मी केलेलं आहे, मी ते फळ मला मिळालंच पाहिजे असं प्रत्येकाचं धारणा असते. कर्म हे फळ मिळवण्यासाठी करत असतो आपण. कर्माच्या फळामध्ये आसक्ती असते. आणि प्रत्येकजण म्हणतात की मी कर्म केलं, म्हणजे फळाची आसक्ती आहे, कर्माची आसक्ती आहे आणि मी कर्म केलं. मग होतं काय की ती जे काही फळ मिळतात, त्या कर्माची फळं मिळतात, ती भोगावी लागतात. अशा वेळेस मनुष्याला त्या कर्माची फळे भोगावी लागतात. मी केलो फळे भोग, मला इच्छा आहे की फळाची, फळे भोग. कर्माची इच्छा आहे, आसक्ती आहे, फळे भोग. म्हणजे मी केलं, मला इच्छा आहे फळाची, मग ते फळं पण भोगायला पाहिजे. मग ते फळं चांगले पण असू शकतात, वाईट पण असू शकतात. ही सर्वांची इच्छा असते, ही भावना असते, सर्वांची भावना असते. आणि मी ह्या कर्माला कारण आहे, मी हे कर्म केलं असं प्रत्येकजण म्हणत असतो. मग बरे वाईट जे काही फळं मिळतात ते भोगायलाच पाहिजे. चांगले कर्म केलात, पुण्यकर्म केलात की सुख मिळतं असं शास्त्र सांगतं. मनुष्य सुखी होतो. आणि वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर काय होतं, दुःख भोगावं लागतं. तर ह्या गोष्टी जर भोगायच्या नसतील तर तू समज की मी कर्म केलं नाही, मला फळाची इच्छा नाही. आणि फळाची इच्छा ही बंधनाला कारक असते. म्हणजे मनुष्य आता कर्माची आसक्ती असलं तर मनुष्य त्या कर्मात बांधला जातो. तेच कर्म आवडतं त्याला आणि तोच करत राहतो. म्हणजे त्या कर्मामध्ये तो बांधला जातो. म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की हे बघ, तू कर्म कर, परंतु फळाची इच्छा धरू नको. फळाची इच्छा धरू नको म्हणजे तुला बंधन लागणार नाही, काही लागणार नाही. कर्माचे बंधन तुला लागणार नाही. आता कर्माचे बंधन, आता मी कर्म केलं असं आपण म्हणतो. हिच्या अगोदर आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं की कोणतंही कार्य करायचं असेल की बऱ्याच लोकांचं सहकार्य लागतं. श्रीकृष्ण महाराज तर सांगतात की 5 गोष्टी लागतात कोणतेही कर्म करण्यासाठी. त्याचा आता जास्त विस्तार करत नाही. परंतु कोणतेही कर्म करण्यासाठी पुष्कळ लोकांची सहाय्यता लागते. साधं उदाहरण, आपण शेतामध्ये सोयाबीन पेरतो आणि सोयाबीनचं उत्पन्न घेतो. मग त्यावेळेस आपण म्हणू नये की मी सोयाबीन काढलं, मी सोयाबीनचं उत्पन्न घेतलं. परंतु ते सोयाबीनचं उत्पन्न काढण्यासाठी किती जणांचा सहकार्य लागलं. बैल आहेत, नंतर बारदाना म्हणतो आपण ते आहे. आजकाल ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चालवणारा मनुष्य आहे. प्रकृतीची कृपा आहे, पाऊस पडायला पाहिजे, ऊन पडायला पाहिजे. बऱ्याच गोष्टीचं त्याला सहाय्य लागतं. फक्त आपण त्या कार्यामध्ये एक लहानसा भाग आहोत हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून मनुष्याने
अभिमान करू नये की मी कर्म केलं, मी कर्म केलं. आता फळाची अपेक्षा करू नये असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. फळावरती तुझा अधिकार नाही असे म्हणतात. आता ते कशा प्रकारे आपण पाहू. सहसा मनुष्य म्हणतो मी फळाची अपेक्षा नाही केली तर मी कर्म का करू. फळाच्या अपेक्षेसाठी तरी कर्म करतो आपण, परंतु सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं की कोणतं फळ आपल्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं फळ आपल्यासाठी चांगलं नाही, किती फळ मिळायला पाहिजे म्हणजे ते आपल्या भल्यासाठी आहे आणि किती कमी मिळायला पाहिजे ते पण आपल्या भल्यासाठी आहे, हे आपण जाणत नाही. म्हणजे कोणते फळ मिळायला पाहिजे, किती मिळायला पाहिजे हे आपल्याला जास्त कळत नाही. आपण अल्पबुद्धी आहोत. आपण काय म्हणतो की शेजाऱ्याच्या शेतामध्ये जास्त सोयाबीन निघालं, आपल्या शेतामध्ये सोयाबीन कमी निघालं म्हणून आपण नाराज होतो. परंतु हे आपल्याला कळत नाही की जर भगवंतावरती श्रद्धा असेल, विश्वास असेल तर हे सूक्ष्म दृष्टीने कळेल. भगवान काय आहेत, आपली माऊली आहे, आपली माय आहे. आपण म्हणतो ना माय आहे. आता लहान मूल आहे, लहान मुलाला आईला माहीत असतं की या लहान मुलाला किती जेवायला द्यायला पाहिजे. एक हा दृष्टांत देतो तुम्हाला की लहान मूल आहे आणि तिची आई आहे, माय आहे. माईला सर्व माहीत आहे की मुलाला काय पाहिजे, किती पाहिजे. आता एखादी मोठा मुलगा असेल, त्या मोठ्या मुलाला जास्त जेवण पाहिजे, 4-5 भाकरी लागतील जेवणात. आणि एखादी लहान मुलगा आहे, मग त्याला काय फक्त दूध पाहिजे. हे माईला माहीत असतं. आणि लहान मूल म्हणाला की मी भाकरी खातो, दादा कसं भाकर खातो तसं मी भाकर खातो, मला दूध नको. तर मग काय होईल, अपचन होईल. लहान मुलाला जास्त जेवण दिलं तर अपचन होईल. लहान मुलाला कळत नाही. त्याचप्रमाणे मोठ्या मुलाला 4-5 भाकरी लागतात, त्याला एकच भाकर दिली काय होईल, उपाशी राहील. बरोबर ना, उपाशी राहील. तशा प्रकारे की भगवंत ही आपली माऊली आहे, माय आहे. तिला भगवंताला आपण माय समजायचं. आणि मग सर्व गोष्टी सुखकर होतात, सोयीस्कर होतात. मग माईला माहीत असतं की आपल्याला कशाची गरज आहे आणि किती गरज आहे. आता याच्यामध्ये एक महाभारतामध्ये उदाहरण येतं की कुंती माताला 5 मुलं, 5 पांडव. मग कुंती मातेला माहीत होतं की भीमाला जास्त जेवण पाहिजे. भीम ताकदवान होता, त्याचं जेवण जास्त होतं, म्हणून कुंती माता भीमाला जास्त जेवण द्यायची. आणि नकुल सहदेव छोटे होते, नाजूक होते, त्यांना कमी जेवण द्यायचे. तर सांगायचा उद्देश असा की माऊली जी आहे, भगवंत आहे, त्यांना सर्व माहीत असतं की ह्या माझ्या भक्ताला किती गरज आहे आणि कशाची गरज आहे. म्हणून असं समजू नये की मला भगवंत माझ्यावरती नाराज आहेत. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट येते. सर्वसाधारण संसारिक मनुष्य काय समजतो की फळाच्या हेतूनं कर्म करतो. फळ पाहिजे, फळ मिळणार नसेल तर मी कशाला कर्म करू, हे संसारिक मनुष्याची धारणा असते. आणि जास्त फळ मिळावं ही पण धारणा असते. आता कसं आहे, आता एक उदाहरण घेऊ. एक सुतार आहे, आपण त्यांच्याकडनं एक टेबल खुर्ची बनवून घेत आहोत. मग टेबल खुर्ची बनवून घेत असेल तर त्याला काहीतरी धन द्यायला पाहिजे, त्याला पैसा द्यायला पाहिजे. जर आपण म्हणालो की बाबा हे बघ 5,000 रुपयाच्या ऐवजी तुला मी 10,000 रुपये देतो, तू चांगल्या प्रकारे टेबल खुर्ची बनवून दे. मग तो सुतार काय करेल, 5,000च्या ऐवजी सरासरी किंमत 5,000 आहे, तिच्यापेक्षा 10,000 रुपये देत आहेत
तर मग तो चांगल्या प्रकारची टेबल खुर्ची बनवेल. म्हणजे जास्त धन जास्त फळ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये त्या कार्यामध्ये सरासरी मनुष्य संसारिक मनुष्य रमून जातो आणि चांगल्या प्रकारे काम करतो. त्यावेळेस आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे बघ म्हणे, श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे फळाची इच्छा करू नको असं म्हणून हे ज्ञानेश्वरी किंवा गीता त्याला दाखवली. तर काय तो सुतार काय म्हणेल, या साहेब असं हात जोडेल. म्हणजे की संसारिक मनुष्य जे आहेत ते कर्माचे फळाची इच्छा करतात, कर्म करतात, फळासाठी करतात. परंतु ज्यांना उत्कर्ष करायचं आहे, ज्यांना आपल्या भगवंता प्रत्यर्थ काम करायचं आहे किंवा भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं आहे, त्यांनी निष्काम कर्म करायला पाहिजे. म्हणजे कर्माचं बंधन लागत नाही. आता काय, कर्माचे फळ आपल्या हातात नाही. तुम्ही पहा, आपण म्हणतो की मी कर्म केलं हे फळ मी मिळवलं, परंतु कर्माचे फळ हे आपल्या हातात नाही, भगवंताच्या हातात आहेत. आता जर भगवंताच्या हातात असेल फळाची दोरी भगवंताच्या हातात असेल, तर मग आपण भगवंताकडे काय मागावं. भगवंताला माहीत असतं की आपल्याला काय गरज आहे आणि किती पाहिजे. मग भगवंताकडे काय मागावं आपण, काहीच मागू नये. आता कसं असं आहे की राजाकडे जायचं, एक वाटी घेऊन जायचं आणि भिक्षा मागायची, अशा प्रकारचा गोष्ट आहे. आपण भगवंताला मागतो म्हणजे अशा प्रकारची गोष्ट आहे. राजाकडे जाऊन वाटी घेऊन जाऊन भीक मागण्यासारखी गोष्ट आहे. भगवंताला सर्व माहीत असतं की मला आपल्याला काय पाहिजे ते. भगवंताची कृपा झाली तर एक हिंदीमध्ये म्हण आहे बघा, भगवंत छप्पर फाड़ के देता. भगवंताची जर कृपा झाली तर छप्पर फाडून, आपली झोपडी फाडून सुद्धा आपणाला देतो, असं हे हिंदीमध्ये म्हण आहे, छप्पर फाड़ के देता. तर आपण काय करायला पाहिजे, हे भगवंता जे काही तू देशील त्यात मी संतुष्ट आहे आणि मला जे देशील ते तू योगच देशील, मला जी गरज आहे तीच देशील, अशा प्रकारची भावना ठेवावी. म्हणजे कर्माचं बंधन आपल्याला लागणार नाही, कर्माच्या फळाचं बंधन लागणार. आता आणखीन एक फार महत्त्वाचा सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. ते काय म्हणतात बघा, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. आता याच्यामध्ये योगाची व्याख्या केलेली आहे. योग कशाला म्हणायचं ते काय म्हणतात, योगस्थः कुरु कर्मणि, म्हणजे तू योगात स्थिर राहू. आता योग कशाला म्हणायचं ते आपण पाहू. तू योगात स्थिर राहून कर्म कर. आता सर्वसाधारण योग म्हणजे काय की एक दुसऱ्याला जाणणे किंवा एक जण दुसऱ्यामध्ये मिसळणे किंवा समरस होणे. एक दुसऱ्यामध्ये समरस होणे त्याला योग म्हणतात. किंवा स्वतःला जाणणे त्याला पण योग म्हणतात. हे अध्यात्मामधली व्याख्या आहे. किंवा आपण परमात्म्याला जाणणे त्याला योग म्हणतात. परमात्म्याबरोबर जोडणे योग, संयोग म्हणतात बघा. म्हणजे एक दुसऱ्याला जोडणे त्याला योग म्हणतात. आत्म्याचा परमात्म्याबरोबर संयोग, स्वतःचा स्वतःबरोबर संयोग त्याला योग म्हणतात. पण श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, तू योगात स्थिर राहून कर्म कर. आणखीन काय म्हणतात, संग त्यक्त्वा धनंजय, म्हणजे
आसक्ती टाकून दे. संग म्हणजे आसक्ती, त्यक्त्वा म्हणजे त्याग कर. हे धनंजया, हे अर्जुना, की आसक्तीचा त्याग कर, आसक्ती टाकून दे. सिद्ध सिद्धो समो भूत्वा, म्हणजे याच्यामध्ये यश आणि अपयश आलं तिच्यामध्ये समान राहा. यश आलं तरी ठीक, अपयश आलं तरी ठीक, अशा प्रकारचे काम कर. समत्वम योग उच्चतो, मनाचा समतोल राहा, त्यालाच योग म्हणतात. समत्वम म्हणजे समान राहा, कोणतीही गोष्टमध्ये समाधान. यश आलं ठीक आहे, अपयश आलं ठीक आहे, आणि आसक्तीचा त्याग कर आणि योगात राहून तू कर्म कर, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. समत्वम योग उच्यते म्हणजे समानता, संतुलन राहायचं, बॅलन्स म्हणतो बघा आपण. आता संतुलन कशात राहायचं, की संतुलनाची व्याख्या काय आहे, की सुख आणि दुःख, द्वंद्व आहेत पहा. संसारामध्ये काही द्वंद्व आहेत, सुख दुःख आहे, लाभ हानी आहे, जय पराजय आहे, स्तुती निंदा आहे, कीर्ती अपकीर्ती, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. यश येतं, अपयश येतं. हे जे द्वंद्व आहेत तिच्यामध्ये सम असावं. आता का असं वाटतं सहसा की स्तुती झाली की मनुष्याला चांगलं वाटतं, आणि निंदा आली, कुणी निंदा केली की वाईट वाटतं. हा सर्वाचा अनुभव आहे. याचा अर्थ असा झाला की माझ्या सुखदुःखाला, माझ्या मनस्थितीला दुसरे जबाबदार आहे. दुसऱ्याने माझी स्तुती केली, मला सुख वाटलं, दुसऱ्याने निंदा केली, दुःख वाटलं. म्हणजे माझी मनस्थिती, माझं सुख दुःख दुसऱ्यावरती अवलंबून आहे. याचा अर्थ असा की आपण म्हणतो बघा, बैलगाडीचा कासरा, बैलाचा कासरा कोणाच्या, बैलगाडी जो चालवतो त्याच्या हातात, किंवा रथ आहे, रथाची दोर, घोड्याची दोर ते सारथ्याच्या हातात असते. तशा प्रकारे आपली दोर, आपला कासरा हे कुणाच्या हातात, दुसऱ्याच्या हातात. म्हणजे आपण दुसरे जे करतील त्याप्रमाणे आपण वागतो. दुसऱ्याने स्तुती केली आपण खुश, दुसऱ्याने निंदा केली आपण दुःखी. तर अशा प्रकारची ही स्थिती होते. यश आलं, अपयश आलं. यश आल्यानंतर आपण आनंद वाटतो, अपयश आलं की दुःख वाटतं. म्हणजे आपल्या मनस्थितीला, आपल्या सुखदुःखाला आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. तर असं करू नको. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की तू समत्व बुद्धीनं काम कर, समत्व राहा, सम राहा. यश आलं, अपयश आलं, मानहानी झाली, काही असो, किंवा कोणी कीर्ती केली, अपकीर्ती केली, तर तू सम राहा. आता सरासरी काय होतं पहा, की आपण मनुष्य जे आहोत सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहोत. भगवंताने आपणाला बुद्धी दिलेली आहे. ही बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण सर्वसाधारण मनुष्य शरीर स्वस्थ राहण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. बघा मी काय सांगतो ते, शरीर स्वस्थ राहण्यासाठी बरेच प्रयोग करतात. मन चांगलं राहण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. मन चांगलं राहावं, वाईट विचार येऊ नये, मनाला ट्रेनिंग देतात, शरीराला चांगल्या प्रकारे अन्न देतात, व्यायाम करतात, शरीर स्वस्थ राहावं म्हणून प्रयत्न करतात. परंतु बुद्धीचं काय, आपली बुद्धीला कोणी ट्रेनिंग देत नाही, बुद्धीला काही वळण लावत नाही. म्हणजे शरीराला ट्रेनिंग दिलेली असते, मनाला ट्रेनिंग दिलेली आहे, सवय लावलेली आहे, परंतु बुद्धीला काय, बुद्धीला सवय नाही आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की बाबा तू बुद्धीत स्थिर राहा, तुझी बुद्धी स्थिर असू दे, चंचल असू नको. बुद्धीमध्ये, त्याला बुद्धियोग असं म्हणतात श्रीकृष्ण महाराज,
समत्व ठेव. दृष्टिकोन जर म्हणजे विशाल झाला, कसा असतं, मनुष्याचा दृष्टिकोन जर विशाल झाला, व्यापक झाला, तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. किंवा संकुचित दृष्टिकोन झाला तर सुखदुःखाला आपण कारण होतो. आता छोटं उदाहरण घेऊ. लहान मुलगा आहे, त्याला एखादी खेळणं आहे, ते खेळणं जर तुटलं तर तो लहान मुलगा रडतो, त्याला दुःख होतं. पण तेच आपण ज्यावेळेस समजदारी झाली, मॅच्युरिटी आली, मोठे झालो, त्यावेळेस काय, समजा आपली कार आहे, तिला काही लागलं, खरचटलं, तर आपण दुःखी होत नाही, कारण त्यावेळेस समजदारी आली, बुद्धीचा विकास झाला. म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, बुद्धीचा विकास कर, मॅच्युरिटी आण. जीवनामध्ये मॅच्युरिटी यावी, बुद्धीचा विकास करावा, समतोल राहावं, समत्व योग असं जे म्हटलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी, ते तशा प्रकारे वागावं. समत्व योग उच्चते. तर अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज मोठे चांगल्या प्रकारचे सिद्धांत सांगत आहेत. आणखीन पुढे काय म्हणतात ते आपण पाहू. परंतु या दोन गोष्टी कराव्यात. बुद्धीचा विकास करावा, मनुष्याने सम राहावं, सुख दुःख आले तरी त्याच्यामध्ये सम राहावं. हे करणं, बोलणं सोपं आहे, ऐकणं पण सोपं आहे, परंतु अवघड गोष्ट आहे ही. परंतु तेवढी अवघड गोष्ट नाही, हळूहळू करत गेलं तर जमेल. तर हे सत्र इथेच थांबवतो. बघू पुढच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज आणखीन काय सांगतात ते. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.